नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी खरं अनिच्छेने व्हिडिओ बनवतोय, कारण हा माझा आवडीचा विषय नाहीये. पण काही वेळेला मित्र परिचित यांचा आग्रह स्वीकारावा लागतो. राज ठाकरेंच्या भाषेत तेवढी लवचिकता दाखवावी लागते आणि म्हणून आजचा मी व्हिडिओ बनवतोय. कारण बऱ्याच संपादक, पत्रकार, ज्येष्ठ मित्रांनी आग्रह केला की हा विषय तुम्ही ठोकल्याशिवाय दुसरं कोणी ठोकू शकत नाही, तुम्ही जरा चांगला हजामत करा. आणि एवढं मी बोलल्यावर अनेकांच्या लक्षात आलं असेल आणि कदाचित शीर्षक बघून पण लक्षात आलं असेल की माझा नावडता किंवा अनिच्छेचा विषय काय आहे. तर तो गिरीश कुबेर, लोकसत्ताचे दीर्घकालीन संपादक गिरीश कुबेर यांनी ज्या प्रकारची आपली लेखणी घासलेली, खरडलेली आहे, नव्या उपमुख्यमंत्री किंवा पहिल्या महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या सुनेत्रा पवार यांना शहाणपण शिकवण्यासाठी जो काय धादांत मूर्खपणा आपल्या अग्रलेखातून गिरीश कुबेर यांनी केलेला आहे, त्याची हजामत व्हावी. आणि भाऊसारखा दुसरा हजाम नाही हे कदाचित काही पत्रकार मित्रांना वाटत असावं, संपादकांना वाटवत असावं, आणि म्हणून त्यांनी आग्रह केलाय. आणि 3 अतिशय महत्वाचे अनुभवी ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांचा मी आवडता नसेल, पण ज्या प्रकारे गिरीश कुबेर यांनी पाळण्यातल्या मुलाने जागच्या जागी शी करावी आणि ती सारवावी या प्रकारचा जो अग्रलेख लिहिला, सुनेत्रा वहिनी तुम्ही चुकलात, त्याची हजामत झाली पाहिजे असं या लोकांनाही वाटावं, जे देवेंद्र फडणवीसांचे लाडके किंवा त्यांचे देवेंद्र फडणवीस लाडके नाहीत अशांनाही वाटावं. तेव्हा म्हटलं चला अनिच्छेने का होईना थोडंसं करावं, लवचिकता दाखवावी. आणि कालपासून मी या गोष्टीवर कसं मांडावं, अर्थात त्यासाठी गिरीश कुबेर यांचा अग्रलेख वाचावा ही सुद्धा मला इच्छा नव्हती. मी तो चाळला. कारण संडासात डोकावणं मला आवडत नाही. तिथे इतकी दुर्गंधी असते. मला पहिली जो गोष्ट ह्या सगळ्यांचे काही लोकांचे फोन आले तेव्हा आठवली असेल, तर ती गोष्ट म्हणजे जवळजवळ 60-70च्या दशकामध्ये एक गाजलेलं मराठी नाटक होतं, बाळ कोल्हटकर यांचं वाहतोही दुर्वांची झुडी. त्यातला एक डायलॉग मला आठवला, मैल्याची घाण मैलावरून येते, अत्तराचा फाया नाकाजवळ न्यावा लागतो, अशा स्वरूपाचा जो डायलॉग होता तो मला पहिल्यांदा आठवला. की आपण कितीही दुरून दुरून चाललो, गिरीश कुबेर यांच्या दुर्गंधी आपल्यापर्यंत पोहोचू नये तरी ती पोहोचते कशी बघा. मैल्याची घाण मैलावरून येते. या लोकांनी मला फोन करून असा व्हिडिओ करावा असा आग्रह धरला. याचा अर्थ गिरीश कुबेरांच्या कर्तृत्वाची दुर्गंधी, मैल्याची घाण मैलावरून माझ्यापर्यंत पोहोचली आणि मला हे करावं लागलं. आणि मी जेव्हा विचार करत होतो तेव्हा पहिलं शीर्षकापासून सुरुवात केली पाहिजे. सुनेत्रा वहिनी का सुनेत्रा ताई तुम्ही चुकला, हे त्या अग्रलेखाचं शीर्षक आहे. आणि जितकं ते शीर्षक डोक्यात घोळत होतं, मला एक कॉलेजच्या काळात ऐकलेला एक विनोद आठवला. एक माणूस दारू प्यायला बारमध्ये बसलेला असतो आणि त्या बारमध्ये त्या काळामध्ये मोबाईल फोन नव्हते, फोनचे हँडसेट वगैरे आलेले नव्हते. त्यामुळे कोणालाही फोन करायचा असेल किंवा आलेला फोन घ्यायचा असेल तर फोन जिथे असेल तिथे जावं लागत होतं. हा माणूस बारवर बसलेला होता. तिथे ते उंच टेबल असतं, त्याच्यावर बसून तो काय आपला मागवलेला पेक पीत होता. आणि इतक्यात त्या बारचा एक काय म्हणतात वेटर वगैरे त्याच्याकडे येतो, म्हणतो साहेब तुमचा फोन आलेला आहे. आता त्याची मनस्थिती द्विधा होते की बार हातात ते पेगचं ग्लास घेऊन तिथपर्यंत जायचं की तिथे ठेवून जायचं. आणि तिथे ठेवून गेलो, आपल्याला फोनसाठी 4-5 मिनिटं लागली आणि तेवढ्यात येऊन 2 घोट कोणी घेऊन गेला तर अत्यंत महागडी दारू आहे. तेव्हा त्याला कुबेरांसारखी एक अकलेची पालवी फुटते
आणि अग्रलेख लिहिल्यासारखा तिथे पडलेल्या कागदाचा एक कपटा घेऊन हा दारू पिणारा त्याच्यावर एवढंच लिहितो की या ग्लासात मी थुंकलो आहे, या ग्लासात मी थुंकलो आहे, म्हणजे हा ग्लास उष्ट आहे, तो कोणी एक घोट सुद्धा पिऊ नये यासाठी केलेली चतुराई होती. ज्या पद्धतीची चतुराई गिरीश कुबेर अग्रलेखातून करतात, त्यामुळे हा मला विनोद आठवला. मी या ग्लासात थुंकलो आहे असं म्हणून ती चिठ्ठी ग्लासाखाली उडून जाऊ नये म्हणून ठेवून, पेपरवेट सारखं ग्लास ठेवून तो इसम फोन घ्यायला जातो आणि 5-6 मिनिटांनी फोन करून आरामात आपणच कसे शहाणे आहोत, किती सहजगत्या आपण आपला पेग वाचवला अशा भूमिकेमध्ये आपल्या जागेवर येतो. ग्लास तिथेच असतो, कागद तिथेच असतो, फक्त एक घोळ झालेला असतो. त्याने जे लिहिलेलं असतं या ग्लासात मी थुंकलो आहे, त्याच्यापेक्षा वेगळ्या अक्षरामध्ये 2च शब्द लिहिलेले असतात, आणि मी सुद्धा. आता हे आणि मी सुद्धा लिहिणारा कोणतरी वेगळा आहे हे अक्षर आपलं नाही, हे जेव्हा त्या पेग ठेवून गेलेल्या इसमाच्या लक्षात येतं तेव्हा थप्पड मारल्यासारखं, खेटरासारखं त्याचं तोंड होतं की आता जर दुसरा कोणी थुंकला असेल तर मग आपणही दारू प्यायची कशी. केवढा पेच प्रसंग निर्माण होतो बघा. अतिशय अक्कल नसलेली अक्कल वापरली की केवढा भीषण प्रसंग निर्माण होतो. त्याचा नमुना म्हणजे या विनोदाकडे बघता येईल, पण तो विनोद गिरीश कुमार यांच्या बाबतीत वारंवार होत असतो. आपण थुंकलो असं दाखवतात आणि जेव्हा दुसराही कोणी थुंकला अशी शंका आली की समोरचं ताट उचलून उकिरड्यात फेकायची वेळ येते. तुम्हाला आठवतं, असंतांचे संत नावाचा अग्रलेख त्यांनी विचारपूर्वक लिहिला आणि कंबरड्यात मालकाकडून लाथ पडल्यानंतर निमूटपणे मागे घेतला. जगाच्या पाठीवर आपला विचारपूर्वक लिहिलेला लेख मागे घेणारा हा एकमेव महान संपादक आहे. तेव्हा आपली अवकात, आपली लायकी ओळखावी. ती ओळखली नाही की माणसाचा घोळ होतो. आणि त्याचा अतिशय उत्तम नमुना म्हणून आपण गिरीश कुबेरकडे बघू शकतो. नको तिथे शहाणपण शिकवायला जायचं. सुनेत्राताईंना सुतकाच्या काळामध्ये पतीचा मृत्यू झाला असताना शपथविधीला का जगलात, कसं गेलात, चुकलात वगैरे वगैरे शहाणपण शिकवताना आजवरच्या इतिहासात काय काय झालंय याची आठवण त्यांना राहिली नाही. पण हा निखळ व्यवहार आहे. राजकारण म्हणजे अग्रलेख ठोकणं किंवा हागणं इतकी सोपी गोष्ट नाही, हे कुबेरांना कधीही कळणार नाही. हा माणूस किती बेशरम आहे त्याचा एक किस्सा तुम्हाला सांगतो. तारखेनिशी 2 मे 2 मे 2023 2 मे 2023 या दिवशी शरद पवारांनी आपल्या लोक माझे सांगाती या राजकीय आत्मचरित्राची सुधारित आवृत्ती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये प्रकाशित केली. त्यासाठी जो समारंभ केलेला होता त्यामध्ये 2 अबलक घोडे आणलेले होते. एक होते एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर आणि दुसरे होते लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर. या दोघांना आपल्या अजेंड्याच्या घोडागाडीला जुंपून शरद पवारांनी तो प्रकाशन समारंभ साजरा केला होता. त्यामध्ये अर्थातच खांडेकर कुबेर यांची भाषणं झाली. त्यामध्ये त्यांनी कसली कसली पवारांविषयी स्तुतीसुमनं उधळली हे मी सांगायला नको. पण हळूहळू करत इतरांची भाषणं संपल्यानंतर जेव्हा शरद पवार शेवटचं भाषण करायला उभे राहिले तेव्हा त्यांनी सुरुवातीला अशी काही घोषणा केली की टांगा पलटी घोडे फरार म्हणजे काय ते समोर बसलेल्या लोकांना आणि टीव्हीवर बघणाऱ्या लोकांना घरी बसून बघता आलं. अचानक 2 मे 2023 ला शरद पवारांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात घोषणा केली की आता खूप झालं, मी थकलोय, वय झालेलं आहे आणि मी
राजकारणातून आणि पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एकदम सभागृहात हल्लाकल्लोळ सुरू झाला. नाही साहेब, नाही साहेब, वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यामध्ये हे 2 घोडे, अबलक घोडे आणलेले, अरबी घोडे कुठल्या कुठे फरार झाले पत्ता नाही. अख्खा त्या प्रकाशन समारंभाचा टांगा पलटी झाला आणि घोडे फरार झाले. ते नंतरचे सगळा व्हिज्युअल, ते व्हिडिओ बघा, त्यामध्ये कुठेही खांडेकर आणि कुबेर दिसत नाही. शरद पवारांनी तुमच्या निवृत्तीची घोषणा करेपर्यंत मंचावरच्या खुर्च्यांमध्ये सन्मानपूर्वक विराजमान झालेले हे 2 घोडे अकस्मात त्या कल्लोळात कुठे गायब झाले त्याचा पत्ता नाही. यालाच म्हणतात टांगा पलटी, घोडे फरार. त्यानंतर तो तमाशा 2-3 दिवस चालला. तुम्हाला आठवत असेल अजितदादांचं, त्या सगळ्या कल्लोळामध्ये जयंत पाटील ढसढसा रडत होते. तुमचे जितेंद्र आव्हाड ओक्साबोक्शी रडत होते आणि शरद पवार तिथे मध्ये बसून कोणाकोणाला अश्रू डाळे, ए माईक त्याच्याकडे दे रे, ए माईक याच्याकडे दे रे. आपल्यासाठी कोणी कोणी रडावं याचं सिलेक्शन सुद्धा शरद पवार करत होते. आणि कशातून सुरू झालं होतं, पवारांनी निवृत्ती घेऊ नये म्हणून. अरे एका मिनिटात सांगून पण नाही घेत तर रडारड थांबली असती ना, रडारड थांबली असती. मग कोणीतरी तिथे, सगळे लोक इतके मंचावर धावले होते की तिथे उभं राहायला जागा नाही, कोणी मंचावर बसले होते. कुठे होते तिथे कुबेर, अधिक सुट्टी सुमन उधळणारे, फरार. पण त्या घोड्याचा, बुद्धिबळाच्या घोड्याचा उंट झाला की तिरपा चालायला लागतो. आणि त्यामुळे घोड्याचा उंट झालेला म्हणजे कोण, तर तो सुद्धा गिरीश कुबेर आहे. एवढं सगळं होऊन आपणच राजीनामा द्यायचा आणि आपणच राजीनामा देऊन परत तो राजीनामा मान्य व्हावा की न व्हावा याच्यावर अभ्यास करण्यासाठी 6 लोकांची कमिटी कोण नेमतो, स्वतः पवारच नेमतात. यातला बेशरमपणा ज्याला बघता येत नाही, इतका निर्बुद्ध माणूस म्हणजे गिरीश कुबेर. आज आपण सुनेत्रा वहिनींना जे शहाणपण शिकवतोय ते शहाणपण शरद पवारांनी आपल्याच निवृत्तीच्या घोषणेनंतर आपणच त्यावर अभ्यास करायला कमिटी नेमली आणि शेवटी त्या कमिटीच्या रिपोर्टनुसार आपला निवृत्तीचा राजीनामा वगैरे मागे घेतला. या नाटकावर कधी 4 कोरडे ओढले होते? तुमच्या ऐकिवात आहेत, बघण्यात आहेत, असेल तर मला पाठवा. नाही, कारण आपण ज्याची चाटुगिरी करतो त्याची चूक दाखवायची कशी? तेव्हा मग तिरक्या चालत फिरक्या घ्यायच्या. उंटा घोडाचा उंट होतो, तो तिरका चालतो आणि मग बेरक्या आणि फिरक्या सुरू होतात. मला खरंच गंमत वाटते यांची, की किती बुद्धी गहाण टाकावी, गहाण टाकलेली बुद्धी किती ठिकाणी गहाण टाकावी. तारतम्याचा कुठे मागमूस नाही. सुनेत्रा वहिनींनी चूक केली, तुम्ही काय केलं? त्या उतावळेपणाने अगदी सुतक त्यांना नाही म्हणून सांगताय, तुम्ही काय केलं? तुम्ही हा अग्रलेख आत्ता कशाला लिहायचा? त्या सगळ्या घटनाक्रमाची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे नाही, कारण तुम्हाला शरद पवारांची चाटुगिरी करायची आणि त्यामुळे शरद पवारांच्या वाटेत कोणी आडवा येताना दिसला की सगळ्यात पहिल्यांदा आपण भुंकायचं आणि जवळ आलं तर थुंकायचं. माणूस बेशरमपणा किती करू शकतो. आणि काहीतरी संस्कृत पथूर मराठी शब्द काढायचे, गंड शमनार्थ. गंड म्हणजे अहंकार. अहंकारासाठी सुनेत्रा वहिनींनी हे सगळं केलं. एवढं शेंबड पोर सुद्धा सांगेल ते जर गिरीश कुबेर सांगत असतील तर ते संपादक कशाला झाले? विटी दांडूनी गोट्या खेळायला जा. एक त्या निमित्ताने एक सांगायला लागेल, गंड शमनार्थ कोणी काय केलंय बाजूला ठेवा, तुम्ही कंडू शमनार्थ अग्रलेख लिहिलात, त्याचं काय?
तुम्हाला सुद्धा खंड सुटला होता की अरे 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 आपले मालक शरद पवार आता गेले, त्यांचा सगळा डाव फसला. तुमचे मालक शरद पवार जी नाटकं करतात, तो जो प्रसंग सांगितला पुस्तक प्रकाशनाचा, त्यावेळेला शरद पवारांनी तिथे सांगितलं की 1 मे 2023 ला आपण ही घोषणा करणार होतो, पण महाराष्ट्र दिन आणि सगळीकडे कार्यक्रम असल्यामुळे त्यात व्यत्यय नको म्हणून आपण थांबलो आणि 2 तारीखला 2 मे 2023 ला प्रकाशनाचा समारंभ ठेवून त्यात घोषणा करायची हे ठरलं होतं आणि याची कल्पना आपण अजितदादाला दिलेली होती. फक्त अजितदादा सोडून इतर कोणालाही शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेची माहिती नव्हती आणि म्हणून त्या सगळ्या घटना प्रसंगामध्ये अजितदादा ठामपणे शरद पवारांच्या निवृत्तीचं समर्थन करत होते आणि बाकीचे सगळे अजितदादांवर तुटून पडले होते. अगदी अजितदादांना गद्दार म्हणायचं बाकी ठेवलं होतं. दुर्दैव असं की 2 मे नंतर बरोबर 2 महिन्यांनी 2 जुलै येते आणि 2 जुलै 2023 ला अजितदादांनी काकांना व्यवस्थित धडा शिकवला. ते आपल्या सरकारी बंगल्यातून उठले, 40 आमदार घेतले, राजभवनात गेले, राज्यपालांकडून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि साहेबांचं नाक कापलं गेलं. तेव्हापासून गिरीश कुबेर जे विव्हळत पडलेले आहेत, कळवळत पडलेले आहेत, त्याला मर्यादा नाही. त्यांची खास पवारांचे गोडवे गाण्यासाठी आणि पवार विरोधकांवर आसूड ओढण्यासाठी गिरीश कुबेरांना सुटलेली खास थांबता थांबत नाहीये. त्यावर एक उपाय, 2 काव्यपंक्ती आहेत त्या सांगतो. मला माहितीये खरोखर कोणाचे आहेत, पण मला ज्यांनी कधीतरी 30-40 वर्षापूर्वी सांगितलं हे द्वयर्थी आहे. नाटककार राम गणेश गडकरी यांच्या काव्यपंक्ती आहेत. त्या अशा आहेत, कंडू शमनार्थ रंडीरा खावी. रंडीरा म्हणजे साखर. खाज सुटली तर साखर खाल्ली तर खाज कमी होते, असा काहीतरी त्याचा अर्थ आहे. पण तो तेवढ्या पुरता नाही. पुढची अक्षर वेगळ्या जागी तोडली तर त्याचा अर्थ वेगळा होतो. रंडीराच्या ऐवजी रंडी रा पुढच्या खावीला जोडलं तर काय होतं बघा, कंडू शमनार्थ रंडीरा खावी. हे जणू काय कुबेर नावाचा संपादक पुढल्या काळात जन्माला येणार आहे, त्याच्यासाठीच राम गणेश गडकरींनी लिहून ठेवलं होतं काय की असं वाटतं. बेशरमपणाच्या मर्यादा सगळ्या ओलांडल्यात. काय काय आठवण करून द्यायची तुम्हाला. पण ज्या वेळेला अशी निर्बुद्ध माणसं, अर्धवट माणसं संपादकीय पदापर्यंत जाऊन पोहोचतात, तेव्हा प्रिंट मीडियाला आणि एकूणच मुख्य प्रवाहातल्या माध्यमांना दिवाळखोर व्हावं लागलं तर नवल नाही. आज या सगळ्यांवर सोशल मीडिया, डिजिटल मीडिया शिरजोर होऊन बसलाय आणि पेपर वाचेनासा झालाय. घरोघरी पेपर जाणं बंद पडलंय. त्याचं कारण ही गिरीश कुबेर सारखी अर्धवट अकलेची माणसं आहेत. तुम्ही चुकलात. तुम्ही कशाला थुंकलात तुम्हाला लवकरच कळेल, लवकरच कळेल. आणि जेव्हा ते अंगावर येतं तेव्हा टांगा पलटी घोडे फरार. ज्या वेळेला त्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला समोरचा जमाव बेफाम झाला तेव्हा कुठे कुबेर थांबले होते? फरार. टांगा पलटी घोडे फरार. तरी असली निर्बुद्ध माणसं ज्या वेळेला माध्यमांचा कब्जा करतात तेव्हा माध्यमांची विश्वासार्हता रसातळाला जायला पर्याय उरत नाही. आणि हा त्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे की चुकीच्या वेळेला आपली अक्कल पाजळणारा माणूस आज संपादक म्हणून मिरवतो, ज्येष्ठ पत्रकार म्हणून मिरवतो. असो, मैल्याची घाण मैलावरून आपल्यापर्यंत पोहोचली तर त्याची हजामत करणंच आवश्यक आहे. त्याचा वास घेत बसायला नको म्हणून मी तो अग्रलेख वाचलेला पण नाही. जे काय आमच्या सुशील कुलकर्णीने जाता जाता त्यातलं सांगितलं, गंड शमनार्थ
शब्द जुळवायचे तर अंडशमनार्थ सुद्धा होऊ शकतं. बसा खाजवत. मी थांबतो. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.